गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलं आहे ना, माणसाचं सर्वात मोठं सामर्थ्य असेल तर ते कोणतं आहे बरं? माणसाचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे ना, सर्वात मोठी ऊर्जा आहे ते म्हणजे मन आहे। ज्याचं मन स्थिर आहे ना, तो जगावर प्रत्येक गोष्टीवर राज्य करू शकतो, प्रत्येक गोष्टी त्याच्या अधीन करू शकतो। म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, माझ्यामुळं तुम्ही नाही तर तुमच्यामुळं मी आहे। ही वृत्ती जर मनुष्याने ठेवली ना, तर तुमच्याशी एवढी माणसं जोडली जातील की तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद घडेल। म्हणजे आपलं जग आहे ना, आपलं जगणं आहे ते दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं। पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं ना तर जेवणाची चवच येत नाही। म्हणजे काय, मिठाचा गुणधर्मच आहे ना। बघा, आपल्या जेवणामध्ये जर मीठ नसेल ना तर आपल्याला ते अन्न खावंशी वाटत नाही, आपल्याला ते बिनचव वाटतं। तसंच आपल्या जीवनाचं सुद्धा आहे ना, आपल्या जीवनामध्ये आहे ना। बघा, थंड पाणी आणि गरम इस्त्री आहेत ना, जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसं शांत डोकं आहे ना, ते उबदार मन आणि आयुष्याच्या चिंता घालवत असतात। पण आपण हे उबदार मन जेव्हा करू तेव्हाच होईल ना, हे शांत डोकं ठेवू तेव्हाच आपल्या जीवनामध्ये सामर्थ्य निर्माण होईल ना। तसं होईल का बरं? कधीच नाही ना। म्हणून कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त शक्ती असून चालत नाही, पैसा असून चालत नाही, तर त्याला जोड आहे ना सहनशक्तीचीही असावी लागते। माणूस कसा दिसतो ना त्यापेक्षा तो कसा आहे याला जास्त महत्त्व आहे। आता आपण बघतो की एखादा व्यक्ती भरपूर भक्तिमार्ग करतो, एवढं पाठ्यपूजन वाचन करतो की बघा, जाताना त्याच्या घराजवळून कोणी जर जात असेल ना, अनेक लोक त्याला म्हणत असतात, बापरे याचा अभ्यास किती आहे, कधी जावं तरी याचं वाचन चालू असतं। पण हे वाचन आहे ना, वाचन आणि मनन, बाह्यरंग आणि अंतरंग यामध्ये भरपूर फरक आहे। बघा, एकीकडे चांगदेव होता आणि एकीकडे मुक्ताबाई होती, पण छोट्याशा मुक्ताबाईनं चांगदेवांना धडा दिला ना। एवढा पूर्ण वेदांचा अभ्यास असलेले चांगदेव होते आणि मुक्ताबाई लहानशीच होती ना, पण मुक्ताबाईचं मन स्थिर होतं, मनामध्ये कसलाही क्लेश नव्हता, मन शांत होतं। आणि चांगदेव एवढे बघा, एवढे भाषेवर प्रभुत्व असणारं, एवढं सर्व ज्ञानी असणारे, त्यांचं मन शांत होतं का बरं? रागीट स्वभावाचं होतं ना। म्हणून चांगदेवाला छोट्याशा मुक्ताईनं शिकवलं। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुम्ही किती मोठे आहात, किती श्रेष्ठ आहात याला महत्त्व नाही, पण तुमचं समोरच्या माणसाशी वागणं कसं आहे, बोलणं कसं आहे, हे समर्थ विचारांनी तुम्हाला समृद्ध केलेलं आहे। म्हणजे जर आपल्याला भरपूर येत असेल आणि आपल्या वैखरीमध्ये गोडवा नसेल, प्रेम नसेल, सामर्थ्य नसेल, तर आपल्याला या समाज किंमत देईल का बरं? तुम्हाला तोंडावर गोड गोड बोलेल, पण तुमच्या पाठीमागे भरपूर शिव्याशाप तुम्हाला देईल। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुमचं जगणं आहे ना, हे जगणं एवढं सिंपल असावं ना। तुमच्याकडे भरपूर पैसा असून सुद्धा तुम्ही सामान्य जीवन जगावं। तुमच्या जीवनामध्ये
कुणाला असं वाटलं नाही पाहिजे की हा भरपूर पैसेवाला आहे, पण एक मात्र गोष्ट नक्कीच जाणवली पाहिजे की हा मनुष्य आहे ना, याच्या स्वभावामध्ये एवढा गोडवा आहे, एवढी संपत्ती भरलेली आहे की मी याला कधी पाहिलं ना की देवासमान मला वाटतो. नक्की हा देव तर नाही ना, असा विचार आहे ना समोरच्याने आपल्याबद्दल करायला हवा, तरच खरी भक्ती आहे ना. नाहीतर नुसती भक्ती भक्ती करून जमेल का बरं? नाही ना. समर्थांनी सुद्धा मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. नसे मानसी नष्ट आशा दुराशा, वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा, ऋणी देवा भक्ती भावे जयाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. म्हणजे काय बरं? समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, ज्याच्या दुष्ट वासना आहेत आणि भोग वासना नाहीशा झालेल्या आहेत आणि ईश्वराला प्रेम पाशाने बद्ध करण्याची तळमळ ज्याला आहे ना, त्याचा भक्तिभाव पाहून स्वतः भगवंत सुद्धा त्याला ऋणी होऊन जातो. असा भक्त धन्यच आहे ना. आणि आपण असे कधी होऊ बरं? जेव्हा आपल्या जीवनामध्ये 2 वेळची उपासना होईल, जेव्हा आपलं सामर्थ्य आहे ना, प्रत्येक मनुष्याला असं वाटू लागेल की खरंच हा देवास्वरूप आहे. प्रत्येक प्रसंगी आपल्याला आपली समोरच्याला आठवण येईल. म्हणजे आपले कर्म आहेत ना, आपले विचार आहेत, हीच खरी खरी भक्ती आहे. पण मनुष्य ही खरी भक्ती मानतो का बरं? मनुष्य दर वेळेला बघा, नक्कीच मनुष्याने भक्ती केली पाहिजे, पण भक्तीच्या एवढं पाठीमागे लागून आपले कर्म आपण विसरू नये. आणि हल्लीच्या काळामध्ये तेच झालेलं आहे ना. मनुष्य खरं तर मनुष्य कर्माने व्यवस्थित पाहिजे. एक वेळ थोडी भक्ती कमी केली तरी चालेल, पण मनुष्य मात्र कर्माला अजिबात महत्त्व देत नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, चुकली या वर्मा फेरा पडे. जर तुमची कर्म जर चुकली ना, तर तुम्ही भक्ती करून सुद्धा तुम्हाला 84चा फेरा मारावाच लागणार आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्य हे खूप मोठं आहे आणि या आयुष्यामध्ये आहे ना, चढ उतार दरवेळेला मनुष्याचे येणार आहेत. पण चढ उतार आले म्हणून आपण कर्म विसरून जायचे का? नाही ना. कारण कर्म खूप मोठे आहेत. म्हणजे आपण कधी कधी म्हणतो की माझ्या जीवनामध्ये आहे ना सुखच नाही, नित्य दुःख असतं. मग मी काय करावं बरं? तू आहे ना, तू नित्य कर्म करत राहा. कारण जोपर्यंत तुझ्या जीवनामध्ये व्यवस्थित कर्म होणार नाहीत ना, तोपर्यंत तुझी भक्तीसुद्धा रंगरूपाला येणार नाही. तुझी भक्तीमध्ये तुला प्रचितीसुद्धा येणार नाही. म्हणजेच आपण अगोदर कर्म व्यवस्थित करायला हवे. आपण पाहिलंसुद्धा असेल, भगवान श्रीकृष्णांनी महाभारताच्या काळामध्येच या कलियुगाचं वर्णन आहे ना, ते सुंदररित्या असं केलेलं आहे. पुढे काय होणार आहे, कलियुगामध्ये कसे लोक असतील, जीवन कसं असेल, म्हणजे या लोकांची एकमेकांप्रती वागणूक कशी असेल, हे सर्व आहे ना त्या काळामध्येच सांगितलेलं आहे. पण आताचा तरुण आहे ना, हे मानायला तयार नाही. त्याला असं वाटतं हे विज्ञानाचं युग आहे, भक्ती मार्ग त्याच्या पुढे काही नाही. पण ही त्याची चूक आहे ना. जेव्हा सर्व काही जाग्यावर राहील ना, तेव्हा तुला काही न घेता न निघावं लागेल. कारण ही भूमी आहे ना, ती भगवंताची आहे आणि भगवंताच्या भूमीमध्ये आपण राहत आहोत. हे सर्व मानव विसरलेले आहेत. इथे बघा, भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या अशा 5 गोष्टी आहेत, ज्या आज आपण आहेत ना, त्या 100% खऱ्या ठरणार आहेत आणि ठरतसुद्धा आहेत. म्हणजे महाभारताच्या काळामध्ये जेव्हा 5 पांडवांच्या मनामध्ये या कलियुगाबद्दल जाणून घेण्याची जिज्ञासा झाली ना, एकदा त्यांनी भगवान श्रीकृष्णांना विचारलं, हा नक्की हा जो येणारा कलियुग आहे ना, तो नक्की कसा असेल,
कलियुगातला मनुष्य कसा असेल, लोकांचे विचार कसे असतील आणि मोक्षप्राप्तीसुद्धा कशी होईल, हे प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्णांनी 5 पांडवांना वनामध्ये जायला सांगितलं आणि असंही सांगितलं की जे काही तुम्ही तिथे बघाल ना ते मला विस्ताराने येऊन सांगा. 5ही भाऊ वनात जाऊन परत आले आणि भगवान श्रीकृष्णांना काय सांगतात बघा. युधिष्ठिर महाराजांनी एक 2 सोंड असलेला हत्ती बघितला आणि ते खूप आश्चर्यचकित झाले. जेव्हा त्यांनी भगवान श्रीकृष्णांना याबद्दल सांगितलं ना तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी उत्तर दिलं, या कलियुगामध्ये असे लोक राज्य करतील जे बोलतील काहीतरी आणि करतील काहीतरी वेगळंच. हे लोक आहेत ना दोन्ही बाजूनी शोषण करतील बघा. आणि आज आपण तेच बघत आहोत ना. मनुष्य एक बोलतो आणि एक करतो, पाहतो एक आणि त्याच्या मनामध्ये एक असतं. म्हणून हे जग फसतं ना. म्हणून हे लोक आहेत ना दोन्ही बाजूनी शोषण करणारे असतील बघा. परत भीमाने एक गाय पाहिली जी आपल्या बाळाला इतकं चाटत होती ना की त्यातून रक्त निघत होतं. भीम हे बघून थक्क झाला आणि भगवान श्रीकृष्णांना याचा अर्थ विचारायला लागला. श्रीकृष्णांनी सांगितलं की कलियुगामध्ये माणूस आपल्या मुलांवर इतका आसक्त होईल की अशा ममतेमुळं मुलांचा विकासच थांबून जाईल. आता मुलांचा विकास म्हणजे काय बघा. हा मनुष्य आहे ना सध्या भरपूर पैसा कमवतो आहे आणि आताची या कलियुगामध्ये जन्मणारी मुलं आहेत ना एवढी हुशार आणि एवढी चालाक झालेली आहेत ना बघा. आपण म्हणतो की माझ्या मुलासारखा बुद्धिमान कोणी नाही, पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना तुझ्या मुलाची बुद्धी ही फक्त पैसा कमवण्याकरता आहे, पैसा धन कमवण्याकरता आहे, दुसऱ्यांचं सुख पाहण्याकरता नाही. म्हणजेच जर मनुष्यानं आपल्या मुलाला शिक्षणाच्या बरोबरच सुसंस्कृत बनवलं नाही ना तर आपलं जीवनसुद्धा असंच जाणार आहे. आपली मुलंसुद्धा भगवंताची भक्ती करतील का बरं? नाही ना. म्हणून आपल्या घरामध्ये जे मंडळी आहेत ना, जी लहान मुलं आहेत त्या सर्वांना या भक्तिमार्गामध्ये आणावं, त्या सर्वांना श्रवणामध्ये बसवावं बघा. पुढे जर कुणाचा मुलगा साधू झाला तर सगळे त्याच्या दर्शनाला जातील, परंतु जर स्वतःचा मुलगा साधू झाला तर ते दुःखी होतील, रडतील की माझा मुलगा कोणत्या मार्गावर चालला आहे बरं, याचं काय होईल. म्हणजे कलियुगात लोक मुलांना ही मोह माया आहे ना कुटुंबातच अडकवून ठेवतील आणि त्यांचं जीवन तिथेच नष्ट होईल. म्हणजेच या महाभारतामध्ये आहे ना श्रीकृष्णांनी जे पांडवांना हे सांगितलं ना, म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी हे वास्तव दाखवलेलं आहे की नक्की या कलियुगामध्ये काय होणार आहे. म्हणजे आपल्या मुलांनी जर भक्तिमार्गामध्ये गेलं ना तर मनुष्याला त्याचा त्रास होईल, म्हणजे एवढा मनुष्य वाईट बनेल. पण जर दुसरा मुलगा जर भक्तिमार्गामध्ये असेल तर त्याच्या नक्कीच हे पाया पडायला जातील. म्हणजेच आपल्या मुलाने चांगलं करू नये अशा वृत्तीची ही माणसं होतील, म्हणजे या मायेमध्येच अडकून जातील ना बघा. भगवान श्रीकृष्णांनी पुढे सांगितलेलं आहे, तुमचे पुत्र तुमचे नाहीत तर त्याच्या पत्नीच्या अमानत आहेत. म्हणून पुत्री त्याच्या पतीची अमानत आहे, हे शरीर मृत्यूची अमानत आहे आणि आत्मा आहे ना ही परमात्म्याची अमानत आहे. म्हणून आता आपण आपल्या मुलांवर किती विश्वास ठेवायचा, किती प्रेम करायचं, कोण कुणाचं आहे हे नक्कीच तुम्हाला कळालेलं असेल. कधी आईबाप आहेत ना या मुलानं पायी एवढ्या खालच्या थराला जातात ना, पण हे का जातात बरं? कारण ही निष्काम करणारी मायाजाळ लोभ प्रत्येकाला वाटत असतं की माझा मुलगा आहे ना माझ्याशिवाय दुसरा कोणाचा नाही, सर्व माझंच ऐकतो. पण त्याच्या पाठीमागून आलेली त्याची पत्नी असते, तिच्या सोडून तो कुणाचं ऐकत नाही. म्हणून प्रत्येक आईवडिलांनी एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत हे जीवन आहे ना
आनंदाने जगा, कोण कुणाचा नाही. शेवटी आहे ना, तुम्हालाच मृत्यूशी झगडावं लागणार आहे. म्हणून भगवंतावर प्रेम करा. तो आहे ना, तो मृत्यूनंतर सुद्धा तुमच्यासोबत आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, हे शरीर आहे ना, ही मृत्यूची अमानत आहे, आत्मा परमात्म्याची अमानत आहे. पुढे श्रीकृष्णांनी बघा, अर्जुनानं एक पक्षी बघितला ज्याच्या पंखावर वेदांच्या ऋचा लिहिलेल्या होत्या, परंतु तो एक मनुष्याचा मांस खात होता. बघा, हे बघून अर्जुनसुद्धा थक्क झाला. यावर भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की या कलियुगामध्ये असे लोक असतील ज्यांना विद्वान म्हटलं जाईल, पण त्यांच्या मनामध्ये हीच अपेक्षा असेल की कोणाचा लवकर मृत्यू होईल आणि त्याची संपत्ती आपण घेऊ. आणि आजसुद्धा आपण हेच बघतो ना, भाव भावाला या जमिनीन पायी पैशांपायी बघा किती शत्रू निर्माण झाले. भाऊ बहिणीचा शत्रू झाला, बहीण भावाची शत्रू झाली, म्हणजे नात्यांचा विध्वंस झाला ना. बघा, बाप मुलाचा वैरी झाला, मुलगा बापाचा वैरी झाला. हे घडतं कशामुळं बरं? हे घडत आहे ना, ही आपली वृत्ती आहे, हे आपले विचार आहेत. जोपर्यंत आपले विचार हे समर्थ मार्गावर येत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनाची अधोगती कुणीच रोखू शकणार नाही. म्हणून व्यक्तीचं पद किती मोठा असेल ना, पण त्याची दृष्टी आहे ती इतरांच्या संपत्तीवरच असेल. असे लोक खूप या जगामध्ये भेटतील जे दुसऱ्याचं धन हिसकवण्यासाठी आतुर झालेले असतील. वास्तविक संत तर अगदी थोडेच असतील. म्हणून नकुलानं हे पाहिलं की एक मोठा दगड पर्वतावरून खाली पडला आणि मोठ्या मोठ्या वृक्षांनी त्याला रोखू शकलं नाही, परंतु एका छोट्या रोपट्याला धडकून ती चट्टान तिथेच थांबली. याचा अर्थ सांगताना श्रीकृष्ण स्वारी म्हणाले की कलियुगामध्ये माणसाची बुद्धी क्षीण होईल, त्याचं जीवन पतनाच्या मार्गावर जाईल आणि या पतनाला आहे ना, धन किंवा सत्तेचं वृक्ष थांबवू शकणार नाही, परंतु हरिनामरूपी एका छोट्या रोपट्यामुळं माणसाचं जीवन आणि पतित होण्यापासून थांबेल. म्हणजे हरिकीर्तनामुळं माणसाची बुद्धी प्रबळ बनेल. समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये किती जरी दुःख निर्माण झालं, किती जरी असं मोठं संकट आलं, पण याच्या जीवनामध्ये हरिभजनाचा संग आहे ना, त्याला काहीच भीती नाही. जिथे हरिभजनाचा संग तिथे उभा असे पांडुरंग, तिथे उभा माझा नारायण आहे, तिथे उभा माझा श्रीकृष्ण स्वारी आहे. म्हणजे जर तुम्ही सदैव तुमच्या जीवनामध्ये पूर्ण दिवस प्रत्येक काम तुमचं हरिभजनानं होत असेल, नामस्मरणानं होत असेल, तर तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल, तुमच्या जीवनामध्ये समाधान निर्माण होईल. आणि या कलियुगामध्ये आहे ना, जो नामस्मरण करेल ना, तोच वाचणार आहे. आणि आपण आता किती नामस्मरण करतो ना, हे आपले कर्मच ठरवतात. म्हणून या जीवनाच्या 7.5 या 84 योनीतून आपल्याला सुटायचं असेल तर एकच मार्ग आहे, भगवंताचं नामस्मरण, 2 वेळची उपासना, श्रवण आणि समर्थ विचारांमध्ये असलेले नियम हे जर आपण सर्व काटेकोरपणे पालन केलं ना, तर तुमच्या जीवनाचं सुद्धा कल्याण होऊन जाईल. म्हणूनच समर्थांनी सांगितलं ना, या हरिनामरूपी एका छोट्या रोपट्यामुळं त्या माणसाचं जीवन पतित होण्यापासून थांबेल. हरिकीर्तनामुळं माणसाची बुद्धी प्रबळ होईल. बघा, पुढे सहदेवाने वनामध्ये अनेक विहिरी पाहिल्या, ज्यात केवळ मधली विहीर रिकामी होती आणि जी सगळ्यात खोल होती. श्रीकृष्णांनी याचा अर्थ सांगितला की कलियुगामध्ये श्रीमंत लोक असतील, आपल्या मुलींच्या लग्नामध्ये, उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धन खर्च करतील, पण जर कोणी भुकेला दिसला ना, तर त्याला मदत करण्याची कोणाला आवड नसेल. या इंद्रियांच्या समाधानासाठी मद्यपान, मांसाहार, व्यसनांवर भरपूर खर्च केला जाईल. जे लोक अशा सवयींपासून दूर असतील, त्यांच्यावर कलियुगाचं नाही तर परमात्म्याचा प्रभाव असेल.
म्हणजेच समर्थांनी काय सांगितलं आहे बरं? आपण महाभारतामध्ये जे श्रीकृष्णांनी सांगितलं होतं ना, तेच पाहत आहोत. पण ह्या समर्थरूपी ज्ञानानं आपल्या जीवनामध्ये आपण दुःखाचं रूपांतर समाधानामध्ये कसं करू शकतो ना, हे आपण पाहत आहोत. म्हणजे ज्याप्रमाणे जरा आपल्याला या वाईट वृत्तीपासून सोडवणूक करायचं असेल तर समर्थ विचार आपल्या जीवनामध्ये निर्माण करावे लागतील. आणि जर समर्थ विचार आपल्या जीवनामध्ये असतील ना, तर आपण या गोष्टीपासून दूर राहू शकतो. आपले त्यासाठी मित्र तपासायला हवे, आपल्या सोबत कोण आहे ना, आणि आपण कोणाच्या सोबत आहोत या अगोदर आपण पाहिलं पाहिजे. पण हे आपण बघतो का बरं? हे कलियुगाची हे 5 कटू सत्य आहेत ना, ती भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली आहेत आणि ती आजसुद्धा आपण खरे होताना बघत आहोत ना, आपल्या डोळ्यांनी सर्व बघत आहोत. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, माणसाला हे सर्व माहिती आहे. ज्या महाभारतामध्ये, रामायणामध्ये, वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये म्हणजे आपला इतिहास काय आहे ना, आणि आपण जे कर्म करतो त्याचे परिणाम काय होणार आहेत हे सुद्धा सर्व माहीत आहे. आणि हे माहीत असताना सुद्धा मनुष्य वाईट कर्मांच्या मागे लागतो. म्हणजे हे भयंकर शाश्वत सत्यच आहे ना. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जेव्हा मनुष्याचा मृत्यू होईल, नरकाच्या मार्गावर आहे ना एक अत्यंत भयंकर नदी लागणार आहे. ती नदी आहे ना, तिचं नाव वैतरणी नदी आहे. म्हणजे या अत्यंत दुष्काळ आणि भयंकर नदीविषयी भगवान श्रीकृष्णांनी आहे ना गरुडाला सांगितलेलं आहे. आणि गरुड पुराणाच्या त्या कर्मकांडामध्ये या वैतरणी नदीचं वर्णन आहे ना, ते पूर्ण सविस्तर आलेलं आहे. कोणत्या प्रकारच्या पाप केल्यामुळं प्राण्याला या नदीतून जावं लागतं, तसेच या नदीचा विस्तार किती आहे, आकार किती आहे, ही नदी पार करायला किती वेळ लागतो, याबद्दल श्रीकृष्णांनी गरुडाला पूर्ण माहिती दिलेली आहे. याशिवाय गरुड पुराणामध्ये पुष्पभद्रा नावाच्या दुसऱ्या नदीचाही उल्लेख आलेला आहे, जी अत्यंत पवित्र आणि सुंदर सुख देणारी आहे. म्हणजे जेव्हा मनुष्याचा मृत्यू होतो ना, आणि मृत्यू झाल्यानंतर मनुष्याने जर चांगले कर्म केलेले असतील तर एका सुंदर नदीचा प्रवास करावा लागतो. आणि जर वाईट कर्म केलेले असतील ना, तर एवढ्या भयानक नदीचा प्रवास करावा लागतो ना, आत्माची लाही लाही होऊन जाते. म्हणजे या नदीत पडणाऱ्या प्राण्यांना आहे ना, बघा, जर सुंदर कर्म केलेले असतील तर कोणतं सुख मिळतं याबद्दलची माहिती आहे ना, ती आता आपण पाहणार आहोत. म्हणजे नरकातील वैतरणा नदी आणि पुष्पभद्रा नद्यांविषयी जर तुम्हाला माहिती असेल ना, भरपूर तुम्ही कीर्तनं ऐकलेली असतील, भरपूर तुम्ही अध्यात्म ऐकलेले असतील, भरपूर निरूपणं ऐकलेली असतील, पण आज हे वर्णन आहे ना, ते शाश्वत गरुड पुराणामध्ये आलेलं आहे. भगवान श्रीकृष्णांनी वर्णन करताना सांगितलेलं आहे की ही यमलोकाच्या मार्गावर जी वैतरणा नावाची नदी आहे ना, ती अगाध आणि दुस्तर आणि पाहिल्याबरोबरच पापी आत्म्यांना अत्यंत भयभीत करणारी आहे. या नदीमध्ये पिवळसर रंगाचं रक्त पीबयुक्त जळ सतत वाहत असतं. मांसाच्या चिखलानं व्यापलेली ही नदी अत्यंत दुर्गंधीने भरलेली असते. ती नदी पार करणं आहे ना, ती खूप कठीण जातं. जे प्राणी मृत्यूनंतर या नदीच्या तीरावर येतात ना, त्यांना पाहून ही नदी विकराळ रूप धारण करते. तिच्या भयंकर रूपामुळं प्राणी भयानक कापू लागतो. यमदूत त्याला धक्का मारून त्या नदीमध्ये ढकलून देतात. आणि ही वैतरणा नदीत गेल्यावर त्यातलं पाणी लगेच उकळू लागतं. बघा, म्हणून आपण कर्म कशी करावीत ना, ती जिवंत असतानाच ठरवा. कारण ही तुम्हाला गोष्ट म्हणून समजू नका, हे शाश्वत खरं आहे आणि जे आपल्याला भोगावं लागणार आहे. जर तुमची भोगायची तयारी असेल ना, तर तुम्ही वाईट कर्म केले तरी चालतील. पण तुम्हाला याच्यापासून वाचायचं असेल तर समर्थ विचार तुमच्या जीवनामध्ये निर्माण करा. म्हणजे ती जी वैतरणा नदी आहे ना,
त्या पाण्यात कीटक आणि वज्रासारखे सोंडा असलेले प्राणी भरलेले असतात। सूस, घोर, मगर, वज्रदंत असे अनेक हिंसक प्राणी आहेत ना त्या नदीमध्ये आहेत। आणि या प्रळयाच्या वेळी जसा 12 सूर्यांचा त्या उष्णतेने आकाश तळपत असतो ना, तसेच नरकातील ही नदी सुद्धा 12 सूर्यांच्या उष्णतेनं तापलेली असते। त्या भयंकर नदीमध्ये पडणारे पापी प्राणी आहेत ते करुणेनेच विलाप करतात। त्यांच्या या मुखातून वारंवार कुटुंबियांची हाक ऐकू येते, पण तिथे त्यांना मदत करण्यासाठी कोणी असतं का बरं? कुणीच नसतं। या पापी आत्म्यांची अवस्था अशीच होते ना, तर या नदीत इकडे तिकडे पळत राहतात। वरून तापणाऱ्या 12 सूर्यांच्या उष्णतेमुळं त्रस्त होऊन जातात आणि त्या नदीच्या पाण्यामध्ये डुबकी मारतात, पण त्यांनाही शांतता मिळत नाही। या यातना सहन करून ते स्वतः आत्मग्लानीने त्रस्त होतात। म्हणजे ही नदी 4ही बाजूनी भयंकर प्राण्यांनी भरलेली असते। या नदीत पडलेले पापी प्राणी आहेत ना, या प्राण्यांपासून घाबरून इकडे तिकडे पळत राहतात। मात्र काही आत्म्या अशा असतात ज्यांच्यासाठी वैतरणी नदी सुखदायक असते। ज्या आत्म्यांनी पृथ्वीवर गायीचं दान केलेलं असेल त्यांना या नदीत सोन्याने बनवलेल्या सुंदर नौका उपलब्ध होतात। त्या नौकांवर मल्लाह त्यांना विचारतो, जर तुम्ही पृथ्वीवर गायीचं दान केलं असेल तर या नौकेवर बसा आणि सुखानं नदी पार करा। पण ज्या पाप्यांनी गायीचं दान केलेलं नसतं त्यांना यमदूत धक्के मारून या नदीमध्ये ढकलून देतात आणि नदी नुकील्या चोची असलेले कावळे, बगळे, घुबड या प्राण्यांवर हल्ला करतात। म्हणजे ईश्वर, गुरु, माता पित्यांचा अपमान करणारे असतात, पतिव्रता पत्नीचा त्याग करणारे असतात, तसेच मित्र, साधू, वृद्ध, स्त्री आणि बालकांचे वध करणारे पापी असतात ना, या नदीमध्ये ढकलले जातात। दुष्ट, गर्भपात करणारे, मांसाहार करणारे, गायीचे कष्ट करणारे, तसेच दुसऱ्यांचे नुकसान करणारे, दारू पिणारे, खोट्या साक्षी देणारे, धर्म कार्यामध्ये विघ्नता आणणारे हे सर्व पापी आहेत ना, या नदीमध्ये स्थान मिळवत असतात। अशा पापी आत्म्यांचा वास कायम या वैतरणी नदीमध्येच होतो। ही आणि आता पाहूया पुष्पभद्रा नदी। ही पुष्पभद्रा नावाची नदी आहे ना, जेथे प्रभावित होते त्या नदीचं पाणी अत्यंत शीतळ आणि सौम्य असतं। ते या नदीच्या पाण्याचा आस्वाद घेत पुढे जातात आणि त्यांना चोहोबाजूंनी सुंदर दृश्य दिसतात। त्यांच्या अंगावर फुलांचा वर्षाव होतो आणि ते आनंदाने नदीत विहार करतात। या नदीच्या तीरावर अत्यंत सुंदर वडाचं झाड आहे, जिथे जीव विश्रांती घेऊ इच्छितात, पण यमदूत या पापी लोकांना विश्रांती करू देत नाही। त्या प्राण्यांच्या मुलांनी केलेल्या मासिक पिंडदानाचं फळ आहे ना, त्याला या ठिकाणी मिळत असतं आणि ते खाऊन तो पुढे जातो। म्हणजे या यमपुरीला जाणाऱ्या मार्गात प्राण्याला या दोन नद्यांमधून जावं लागतं। त्यानंतर या प्राण्याची मुक्ती होते ना। समर्थांनी सांगितलंच आहे ना, आपण ही पूर्ण माहिती पाहिली। या माहितीद्वारे आपल्याला काय कळतं बरं? ह्या मनुष्याचा देह आहे ना, हा क्षणभंगूर आहे। कधी मृत्यू येईल सांगता येत नाही आणि मृत्यूनंतर आपल्याकडे जे वाचेल ना, ते आपले कर्म असतील, ती आपली भक्ती असेल। जर मृत्यूनंतर आपल्याकडे काहीच पुण्य नसतील तर आपल्या जीवनाची अवस्था या वैतरणी नदीतूनच करावी लागेल ना। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्याला जर तुमच्या चालना द्यायची असेल, जर आयुष्यामध्ये तुम्हाला जर बॅलन्स करायचा असेल ना, तर तो पैशाचा बॅलन्स करू नका, तर तो बॅलन्स कर्माचा असायला हवा। आणि हा कर्माचा बॅलन्स आहे ना, तुम्हाला जन्मोजन्मी उपयोगी पडणार आहे। आजही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये दुःख येतं ना, ते कशामुळे येतं बरं? तुमच्या पूर्वजन्मातील कर्मामुळेच येतं ना। तुम्ही पूर्वजन्मामध्ये केलेली पापकर्म त्यांचाच हा परिणाम आहे ना, आणि तेच दुःख तुम्ही भोगत आहात।
कधीकधी आपण बघतो की भक्ती करूनसुद्धा मनुष्याचं जीवनामध्ये दुःख त्याला सोडत नाही. त्याचं कारण काय आहे बरं? मागच्या जन्मामध्ये आपण एवढी वाईट कर्म केलेली आहेत ना, त्या वाईट कर्मांमुळं ते भोगल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. आणि मग मनुष्य तरीसुद्धा नाराज होतो की मी भक्तिमार्ग करूनसुद्धा दुःख येतं. ते येणारच ना, कारण ते भोगल्याशिवाय देवतांनासुद्धा ते चुकलं नाही. तर आपण या पृथ्वी तलावरचे एक जीवच आहोत ना, आपल्याला ते चुकेल का बरं? म्हणून त्यांच्यापासून सोडवणूक करायची असेल ना, तर समर्थरूपी नावेमध्ये बसा, समर्थरूपी प्रेरणादायी विचारांमध्ये या, 2 वेळची उपासना करा. तुमच्या जीवनाचं सर्व सार आहे ना, ते येथे आहे. आनंद आहे तो सर्व येथे आहे. म्हणून जीवनामध्ये जास्त भरकट होऊ नका, जीवनामध्ये जास्त फिरू नका. जीवनामध्ये जास्त फिरण्याऐवजी समर्थ विचारांमध्ये स्थिर व्हा. तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.